नमस्कार ताईंनो. या व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाचे अपडेट आले आहेत. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंसाठी ही महत्त्वाची अपडेट आहे. अपडेट काय आहेत? व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त सेविका आणि मदतनीस ताईंना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. महाराष्ट्र शासन विभागीय उपायुक्त महिला व बालविकास विभाग पुणे यांचं हे परिपत्रक आहे. दिनांक 1/1/2026ला हे परिपत्रक करण्यात आले. या परिपत्रकमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंसाठी ही महत्त्वाची अपडेट आहे. काय अपडेट आहे आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे. तर बघा, बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प सर्व पुणे विभाग विषय काय दिले या ठिकाणी. विषय अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना देण्यात येणाऱ्या सन 2026 मधील सार्वजनिक सुट्ट्या संदर्भ शासन परिपत्रक 1090 कार्य क्रीडा व पर्यटन विभाग मंत्रालय विस्तार भवन मुंबई येथून हे परिपत्रक करण्यात आले. या संदर्भानुसार तर आपल्याला जे सेविका आणि मदतनीस ताई सध्या अंगणवाडीमध्ये काम करत आहेत त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं परिपत्रक आहे. उपरोक्त विषयाबाबत संदर्भ क्रमांक 2 शासन परिपत्रकनुसार आपणास सूचित करण्यात येते की पुणे विभागीय बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्पांतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या सन 2026 या वर्षातील सार्वजनिक सुट्ट्या पुढील प्रमाणे देण्यात येत आहेत. तर बघा, यावर्षी 2026 मध्ये जे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंसाठी कोणकोणत्या दिवशी सुट्टी असेल, सन 2026 मधील सुट्टीची यादी आपल्याला बघायचं आहे. दिनांक 14/1/2026 बुधवार मकर संक्रांतीची सुट्टी असेल. 3/3/2026 वार मंगळवार धुलीवंदनची सुट्टी असेल. 19/3/2026 वार गुरुवार गुढीपाडव्याची सुट्टी असेल. 21/3/2026ला वार शनिवार रमजान ईदची सुट्टी असेल आणि 14/4/2026ला मंगळवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असेल. या पद्धतीने यावर्षी सुट्टी असेल सेविका आणि मदतनीस ताईंचं. नंतर 6/1/5/2026 वार शुक्रवार महाराष्ट्र दिन या दिवशी सुट्टी असेल. 25/7/2026 वार शनिवार देवशयनीय आषाढी एकादशी मोहरमची सुट्टी असेल. 28/8/2026 वार शुक्रवार रक्षाबंधनची सुट्टी असेल. 14/9/2026 वार सोमवार गणेश चतुर्थी सुट्टी असेल. 18/9/2025 वार शुक्रवार गौरीपूजनची सुट्टी असेल. 26/9/2026ला शनिवारी अनंत चतुर्थी चतुर्थीदशी दसरा दिवस हा सुट्टी असेल. आणि 20/10/2026 वार मंगळवार दसऱ्याच्या दिवशी सुट्टी असेल. 26/9/2026 शनिवार अनंत चतुर्थी दुसरा दिवस सुट्टी असेल आणि 20/10/2026 वार मंगळवार दसऱ्याची सुट्टी असेल. म्हणजे आपल्याला या पद्धतीने या कॅलेंडरनुसार या परिपत्रकनुसार यावर्षी 2026 मध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंची सुट्टी असेल. आता उन्हाळी सुट्टी आणि दिवाळी सुट्टी आपल्याला बघायचं आहे. तर बघा, या ठिकाणी परिपत्रकमध्ये शेवटी सर्व स्पष्टपणे या ठिकाणी एक्सप्लेन करण्यात आले. तर उन्हाळी सुट्टी कोणत्या महिन्यापासून सुरुवात होणार आहेत. उन्हाळी सुट्टी 2 मे 2026 ते 17/5/2026 अंगणवाडी सेविकेसाठी सुट्टी असेल. तर बघा, या परिपत्रकनुसार सेविका आणि मदतनीस ताईंची सुट्टी या ठिकाणी तारीख देण्यात आले. आपण सेविका ताईंचं 2 मे 2026 ते 17/5/2026 पर्यंत त्यांची सुट्टी असेल आणि मदतनीस ताईंची सुट्टी 18 मे 2026 ते 2 जून 2026 अंगणवाडी मदतनीस ताईंची सुट्टी असेल. ही उन्हाळी सुट्टी आहेत. आणि दिवाळी सुट्टी 5/11/2026 ते 11/11/2026ला सेविका आणि मदतनीस ताईंसाठी एकत्र सुट्टी असेल. या पद्धतीने माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार अंगणवाडीतील मुलांना वर्षभरात 300 दिवस नाश्ता व आहार पुरवठा होणे आवश्यक आहे. रविवार असल्याने दिनांक 15/11/2026 ते 22/11/2026
29/11/2024 ते 6/12/2024 आणि 13/12/24 ते 20/12/24 व 27/12/2024 या सुट्ट्याच्या दिवशी सकस आहार पुरवठा करण्यात येईल याची दक्षता घ्यावी. म्हणजे सेविका आणि मदतनीस जे सुट्टी घेणार आहेत त्यांचं जेवढे दिवस ते सुट्टी घेतील तर 15/11/2024 पासून त्यांना रविवारसुद्धा तुम्हाला ते दिवस भरावे लागतील. कारण माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार अंगणवाडीतील मुलांना आहार वर्षभरात 300 दिवस दिला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला रविवारसुद्धा त्या ठिकाणी ड्युटी करावं लागणार आहे. कारण आपण जी सुट्टी घेतो ती सुट्टी आपल्याला रविवारमध्ये कन्वर्ट केली आहे. रविवारच्या दिवशीसुद्धा त्यांना मुलांना आहार द्यायचा आहे, नाश्ता द्यायचा आहे आणि जे आहार पुरवठा करायचा आहे. या परिपत्रकानुसार संजय माने विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास विभाग पुणे यांचं सिग्नेचर सहित हे परिपत्रक आहे. व्हिडिओ आणि जास्तीत जास्त सेविका आणि मदतनीसताईंना हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे त्यांनाही समजेल की कोणत्या दिवशी सुट्टी आहे, कोणत्या दिवशी सुट्टी नसेल. कारण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना हे सर्व माहिती मिळेल. व्हिडिओ कसा वाटला आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.